आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया बुध बृहस्पतींची कहाणी. श्रावण महिन्यात सर्व कहाण्या किंवा जास्तीत जास्त कहाण्या का आहेत असा मनात सहज प्रश्न येतोच. सणवार व निमित्तानुसार काही देवदेवतांच्या कहाण्या श्रावण महिन्याव्यतिरिक्त देखील आहेत. पण जास्तीत जास्त कहाण्या श्रावण महिन्यात असण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते व भक्ती करण्याची नवविधा भक्तीतील पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. यात फक्त श्रवण करण्याला प्राधान्य असते, म्हणून श्रावण महिन्यात कहाण्या जास्तीत जास्त असतात. अशा अनेक कहाण्यांपैकी एक कहाणी आहे बुध बृहस्पतींची. ऐका बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता. त्या राजास 7 मुले होती. त्यांचा विवाह झालेला होता, त्यामुळे 7 सुना होत्या. सर्व प्रकारचे सुख होते, राजवैभव होते, धन धान्य ऐश्वर्य सारे काही होते. त्यांच्याकडे मामा भाचे भिक्षा मागण्यासाठी येत असत. पण प्रत्येक वेळी त्या राजाच्या सुना त्यांना काही ना काही कारण सांगून परतवून देत असत. एकदा मामा भाचे भिक्षा मागण्यास आले. सुनेने सांगितले, मी घरातील कामात व्यस्त आहे, आज नाही भिक्षा देणार, पुन्हा कधीतरी यावे. ते पुन्हा काही दिवसांनी गेले, तेव्हा सांगितले, मी माझ्या मुलास भोजन देत आहे. तर एकदा तिने सांगितले, त्यास स्नान घालत आहे असे सांगितले व सांगितल्यानंतर की अहो आम्ही नेहमी कामात व्यस्त असतो, दान धर्म करायला, तुम्हाला भिक्षा द्यायला आमच्याकडे वेळ नाही. तरी देखील मामा भाज्यांनी सांगितले, आम्ही आजही परत जातो, पण जेव्हा तुमच्याकडे काहीच काम उरणार नाही त्यावेळेस आम्हाला भिक्षा द्यावी. हे ऐकून धाकटी सून चिंताग्रस्त झाली. तिच्या लक्षात आले आपले काहीतरी चुकते आहे. पण ती काही न बोलता शांत राहिली. भिक्षेकरी निघून गेलेत आणि त्यांचे दिवस फिरले. त्या भिक्षेकरी मामा भाच्यांनी सांगितल्याप्रमाणे होऊ लागले. धन धान्य संपले, राजवैभव नष्ट झाले. राजाचा धाकटा मुलगा घर सोडून निघून गेला, तर एक मुलगा परदेशात निघून गेला. सुनांना काही काम उरलेच नाही. पुन्हा एके दिवशी भिक्षेकरी मामा भाचे आलेत. त्यांनी भिक्षा मागितली. तेव्हा सुनांनी सांगितले, आता तर घरातच काही नाही, सारे संपले आहे, तुम्हाला काय देणार. पण धाकटी सून पुढे आली. तिने त्यांना नमस्कार केला व सांगितले, आमच्याजवळ ज्यावेळी धनधान्य होते त्यावेळी आम्ही दानधर्म केला नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता आम्हाला काही कामच उरले नाही. पण तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय, व्रत, उपासना काहीतरी सांगावे, जेणेकरून आम्हाला आमचे वैभव पुन्हा प्राप्त होईल. मामा भाच्यांनी सांगितले, दर बुधवारी गुरुवारी ब्राह्मणांना भोजनास बोलवावे, भोजन द्यावे, उंबरठ्याचे पूजन करावे. परदेशी गेलेली व्यक्ती, घर सोडून गेलेली व्यक्ती लवकर परत यावी. घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य लाभावे म्हणून दरवाजा मागील बाजूस 2 बाहुल्या काढाव्यात, त्यांचे पूजन करावे. धनधान्य पाहिजे असेल तर धान्याच्या कोठीवरती 2 बाहुल्या काढाव्यात, त्यांचे पूजन करावे. संपत्ती पाहिजे असेल तर कपाटावर, तिजोरीच्या दरवाजावर 2 बाहुल्या अष्टगंधाने काढाव्यात. श्रावण महिन्यातील बुधवारी गुरुवारी त्यांचे पूजन करावे, म्हणजे पुन्हा राजवैभव प्राप्त होईल. हे ऐकून ती आनंदी झाली. धाकटे सून त्याप्रमाणे व्रत करू लागले आणि थोड्याच दिवसात तिला रात्री दिव्य स्वप्न दिसले. ब्राह्मण चांदीच्या ताटात जेवण करीत आहे, ती चांदीच्या पात्रातून त्यांना तूप वाढत आहे. सकाळी उठली, हे स्वप्न तिने सर्वांना सांगितले. सर्वांनी तिची टिंगल केली, पण तिने तिचे व्रत सुरूच ठेवले. तिचा पती ज्या नगरात गेला होता तेथील राजा मरण पावला. आधी दुसरा राजा निवडल्याशिवाय ह्या राजाच्या प्रेताचे दहन करणार नव्हते, म्हणून तेथील लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ दिली. तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्यास राज्याभिषेक केला जाईल असे ठरवले. त्या हत्तीने हिच्या पतीच्या गळ्यात माळ घातली, पण तेथील लोकांना तो योग्य वाटला नाही, म्हणून पुन्हा तसे केले. 3ही वेळा हत्तीने त्याच्याच गळ्यात माळ घातली. नंतर त्याला राज्याभिषेक केला. तो राजा झाला, राज्यकारभार पाहू लागला. एक दिवस त्यास घरच्या व्यक्तींची आठवण आली. त्याने जलाशय निर्माण करण्याचे काम काढले. तेथे त्याच्या घरातील सर्वजण काम करण्यास आलेत. राजाने आपल्या पत्नीस ओळखले. त्याच्या पत्नीने सांगितले, मी बुध बृहस्पतींचे व्रत केले, त्याच्या प्रभावाने आपली भेट झाली आहे. हे ऐकून त्यास आनंद झाला. तिने त्या स्वप्न देखील सांगितले. तिच्या पतीने सांगितले, आपण स्वप्न सत्यात उतरवू. असे म्हणून श्रावण मासात बुधवारी गुरुवारी ब्राह्मणांना भोजनास बोलवले. त्यांना चांदीच्या ताटात भोजन दिले. तिच्या हातात चांदीचे पात्र देऊन तूप वाढण्यास सांगितले व स्वप्नाप्रमाणे सर्व केले. ब्राह्मण भोजन करून संतुष्ट झाले. त्यांनी आशीर्वाद दिला.
आपण धनधान्य ऐश्वर्याने संपन्न होत. तिने बृहस्पतीचे व्रत पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचे सुखाचे दिवस परत आले. तिच्यावर जशी बुध बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हा आम्हावर कृपा करोत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.